इथे मी चमचमीत झणझणीत अशी गावरान वांगी भरून केलेली आहेत. इथे मी वांगी उकडून घेऊन आणि त्यानंतर ही वांगी भरून केलेली आहेत. तुम्ही बघू शकता. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. इथे मी वांगी उकडून घेतलेली आणि त्यानंतर भरून करणार आहे. तर इथे छान अशी छोटी छोटी गावरान वांगी घेतलेली आहेत आणि इथे स्वच्छ नळाखाली धुवून घेतली. आणि त्यानंतर सर्व वांग्यांचे मी देठं कापून घेतले. तुम्ही बघू शकता इथे देठं कापून घ्यायचे आहेत त्या कैचीच्या साहाय्याने आणि त्यांचे 4 भाग करून घेतले. 4 भाग चिरून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता सर्व वांगे मी कापून घेतले आणि त्यानंतर मी सर्व वांग्यांमध्ये मीठ भरून घेणार आहे. इथे आतून मीठ वांग्यांना लावून घेणार आहे. मी एका हातामध्ये मोबाईल घेतलेला आहे आणि एका हाताने वांग्यांना मीठ लावत आहे. तर इथे माफी असावी. तर इथे मी छान असे वांग्यांना मीठ लावून घेतलं आणि पळसाच्या पानावर घेतलं आणि ही वांगी एक कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. पाणी आणि त्यावर मी एक चाळणी ठेवली आणि त्यावर आपण वांगे छान अशी वाफवून घेणार आहोत. आणि वाफवून घेतलेली वांगी छान अशी शिजून होतात आणि छान लागतात. इथे कांदा खोबऱ्याचं वाटण मी तयार केलेलं होतं. इथे 1 वाटी भरून शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे. त्यावर मीठ टाकून घेतलं 1 चमचा आणि त्यानंतर अर्धा चमचा हळद घेतली, 1 चमचा लाल तिखट, गरम मसाला अर्धा चमचा, धणे पावडर अर्धा चमचा आणि जिरं पावडर अर्धा चमचा होईल एवढं टाकून घेतलं आणि सर्व साहित्य एकसारखं करून घ्यायचं आहे. इथे बघू शकता सर्व साहित्य आपले वांगी उकडत आहेत. तोपर्यंत मी वांग्यांमध्ये भरण्यासाठी मसाला तयार करत आहे. तर इथे आपली वांगी छान अशी उकडून झालेली आहेत. तुम्ही बघू शकता आणि इथे मी सर्व वांग्यांमध्ये मसाला भरून घेतला. तर इथे बघू शकता वांगे पूर्णपणे असे भरून घेतले. अगदी बाहेर न पडता वाटण भरून घेतले. इथे गॅसवर मी कढई ठेवलेले मोठे 3-4 चमचे तेल टाकलेलं आहे. वांग्यांना भरपूर तेल टाकून घ्यायचं. 1 चमचा जिरं टाकलं. जिरं चांगलं तडतडलं. त्यानंतर मी कढीपत्त्याची पानं टाकली 4-5, लसणाच्या पाकळ्या टाकल्या 4-5 आणि कांदा 1 मोठा चिरून टाकला, 1 टोमॅटो टाकला आणि सर्व साहित्य एकसारखं परतून घ्यायचं आहे. आणि कोथिंबीरसुद्धा लगेचच टाकून घेतली कारण छान अशी तेलामध्ये कोथिंबीर परतून घेतल्याने छान चव येतो. तर इथे सर्व साहित्य मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे. इथे छान असं आपलं साहित्य परतून होत आहे. छान असं मऊ होईपर्यंत परतून घेणार आहोत. इथे थोडंसं चिमूटभर हिंग टाकून घेतलं कारण हिंगाने छान अशी चव येते. आणि कांद्यावर सुद्धा अर्धा चमचा मी लाल तिखट टाकून घेतलं कारण आपण भरलेली वांगी करणार आहोत. तर थोडंसं रस्सा होण्यासाठी मी लाल तिखट टाकून घेतलं. तर इथे भरलेली वांगी मी कढईमध्ये सोडत आहे. इथे सर्व वांगी कढईमध्ये टाकून घेते. छान परतून घ्यायचे आहेत. इथे बघू शकता आणि जे वाटणाचं साहित्य होतं ते वाटणाचं पाणी राहिलं होतं ते मी त्या कढईमध्ये टाकून घेणार आहे. छान असं वांग्यामध्ये टाकून देऊया आणि वांगी शिजून घेणार आहोत. इथे छान मी वांगी परतून घेतली. इथे बघू शकता चमचमीत आपली वांगी तयार होत आहे. इथे कढईवर मी ताट ठेवला आणि ताटावर छान असं पाणी ठेवणार आहोत आणि वाफेवर शिजून घेणार आहोत. मी वाटणाचं पाणी थोडंसं टाकून घेतलं जेणेकरून आपले वांगे छान असे शिजले जातील. तर इथे ताट कढईवर ठेवला आणि त्यामध्ये पाणी ठेवलं आणि आपले वांगी बघा छान अशी चमचमीत शिजत आहेत. तर इथे वांग्यांना छान असा कलर आलेला आहे आणि वांगे छान अशी भरलेली आपली तयार झालेली आहेत. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी वांगी शिजलेली आहेत. तर ही गावरान वांगी चवीलासुद्धा खूप छान लागतात.
इथे बघू शकता वांग अगदी मऊ शिजलेलं आहे. छान असं चमचमीत दिसत आहे. वांग्याची भाजी आपली तयार झालेली आहे. अगदी भाताबरोबर चपातीसोबत सुद्धा खूप छान लागतात. कढी भाताबरोबर सुद्धा भरलेली वांगी खूप छान होतात. इथे बघू शकता खूप सुंदर आपली वांगी छान तयार झालेली आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय.